अखेर सुनेत्रा पवार यांनी मौन सोडले. 72 तासात शपथ का घेतली? अजितदादांच्या आठवणीत भाऊक भाषण. नियतीचा खेळ कधी काय मांडेल हे कुणाला सांगता येत नाही. 28 जानेवारी 2026 ची ती सकाळ, ज्या सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणातील एका पर्वाचा, एका झंझावाताचा अंत झाला. अजित अनंतराव पवार, महाराष्ट्राचे लाडके दादा, एका विमान अपघातात आपल्यातून निघून गेले. संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. बारामती पोरकी झाली. दुःखाच्या डोंगराखाली दबून न जाता अवघ्या 72 तासात म्हणजेच तिसऱ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार वहिनी यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सर्वांच्या मनात एकच प्रश्न पडला होता की इतकी घाई का केली? 13 दिवस तरी थांबायचं होतं. सत्ता महत्वाची की दुःख, असे प्रश्न अनेकांना पडले होते. त्यावेळी प्रश्न उठले, टीका झाली. पतीच्या निधनाचे दुःख बाजूला सारून सत्तेची खुर्ची इतके महत्वाची वाटते का? किमान 13 दिवसाचं सतूक तरी पाळायचे होते. जनमानसाचा संभ्रम होता, राग होता आणि काही ठिकाणी सहानुभूती होती. पण आज पहिल्यांदाच सुनेत्रा पवार यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्या पहिल्यांदाच मन मोकळं करून बोलल्या आहेत. डोक्यावर दुःखाचा डोंगर असताना त्यांनी शपथ का घेतली? अजितदादांच्या निधनानंतर नेमकं काय घडलं आणि दादांच्या कामाचा धडाका कशा पुढे नेणार आहेत? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुनेत्रा पवार यांच्या मनातील ती घालमेल आणि त्यांनी घेतलेली ती धाडशी निर्णय. अजित दादा म्हणजे काम, पहाटे 5 वाजता उठून कामाला लागणारा नेता, फाईलचा निपटारा करणारा वेग आणि प्रशासनावर असलेली पकड, यावर दादांची ओळख विकास पुरुष अशी होती. 28 जानेवारीला ते बारामतीत निघाले होते, नेहमीप्रमाणे बैठकींचा सपाटा लावण्यासाठी. पण काळाने घाला घातला आणि महाराष्ट्राचा एक कर्तबदार नेता हरपला. अजितदादांच्या अकाली निधनाचा धक्का फक्त पवार कुटुंबालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला बसला आहे. बारामती तर जणू थांबलीच होती. राजकारणात मतभेद असतील पण अजितदादांच्या कामाबद्दल कुणाच्याही मनात दुमत नव्हते. अशा वेळी पवार कुटुंबावर काय बितत असेल याची आपण कल्पनाही करू शकतो. सुनेत्रा वहिनी, ज्यांनी आजवर दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून बारामतीत टेक्स्टाईल पार्क किंवा एन्व्हायरमेंटल फोरम असो, आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले होते, त्या पूर्णपणे कोलमडून पडल्या होत्या. पण राजकारणात पोकळी जास्त काळ ठेवता येत नाही. दादांच्या जाणीने तयार झालेली पोकळी भरून काढणे अशक्य होते. पण राज्याचा गाडा थांबून चालणार नव्हता. दादा जाऊन फक्त 3 दिवस झाले होते. अश्रू अजूनही सुकलेले नव्हते. तीच बातमी आली, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. 31 जानेवारीला राजभवनावर हा शपथविधी पार पडला. पण या घटनेने महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू झाली. एका बाजूला दादांच्या जाण्याचे दुःख होते तर दुसऱ्या बाजूला या घायगडबडीवर बोट ठेवले जात होते. आपली संस्कृती 13 दिवसाचे दुःख होते याबद्दल लोक बोलू लागले. विरोधकांनी थेट टीका करणे टाळले असले तरी दबक्या आवाजात हे योग्य नाही झालं अशी प्रतिक्रिया उमटत होती. सोशल मीडियावर तर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. प्रश्न रास्त होते, इतकी घाई का? कुटुंबाला सावरण्यासाठी वेळ नको होता का? हे सत्तेसाठी होतं की कर्तव्य? म्हणून या प्रश्नांचे ओझे घेऊन सुनेत्रा पवार मंत्रालयात दाखल झाल्या. चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं पण डोळ्यात वेगळी जिद्द होती. आणि आज काही दिवसानंतर त्यांनी या सर्व प्रश्नांना पूर्णविराम दिलेला आहे. नुकताच बारामतीमध्ये एक कार्यक्रम पार पडला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या विजयी उमेदवारांचा सत्कार समारंभ. व्यासपीठावर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे होते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील. पण सर्वांचे लक्ष होते सुनेत्रा वहिनींकडे. माईक हातात घातल्यावर काही क्षण त्या शांत होत्या. त्यांचा कंठ दाटून आला होता आणि मग त्यांनी जो सांगितलं ते ऐकून उपस्थित मंडळीचे डोळे पाणावले. सुनेत्रा पवार म्हणाल्या, दादांच्या जाण्याने आम्ही पोरके झालो आहोत. डोक्यावर दुःखाचा डोंगर असताना आम्ही शपथ घेतली. यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. पण दादांचे काम आणि त्यांनी कामावरची निष्ठा हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे. त्यापुढे म्हणाल्या, दादांना काम आणि काम हेच ध्येय होते. त्यांना रिकामं बसलेलं कधीच आवडायचं नाही. अगदी ताप असला तरी दादा कामावर हजर राहायचे. जर मी घरात बसून रडत राहिले असते तर ती दादांना आवडणारी गोष्ट नव्हती. दादांना खरी श्रद्धांजली फुलांची नाही तर कामाच्या वेगाने देता येईल हे मला माहिती होतं. हे बोलताना त्या भावूक झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, दादांना आवडणाऱ्या गोष्टी, लोकहिताची कामं आणि विकासाची गती कायम ठेवणं हीच माझी इच्छा होती. म्हणूनच माझ्या मनातील सर्व दुःख, सर्व भावना बाजूला ठेवून
ही जबाबदारी स्वीकारली. ही केवळ सत्तेची खुर्ची नाही, तर हे दादांनी अर्धवट सोडलेलं स्वप्न आहे, जे आता सुनेत्रा वहिनींना पूर्ण करायचं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की रडत बसण्यापेक्षा लढणं आणि काम करणं हेच पवार घराण्याचं अर्थ आहे. आणि खरोखरच शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी एकही दिवस वाया घातला नाही. मंत्रालयातील अधिकाऱ्यांना आता दादांच्या शिस्तीचा पुन्हा अनुभव येऊ लागला आहे. डीपीडीसीच्या बैठका असो किंवा बारामतीची जनता दरबार, सुनेत्राताईंनी दादांसारख्या कामाचा धडाका सुरू केला आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना नवीन ऊर्जा दिली. तुम्ही दादांचे स्वप्न पूर्ण कराल याची मला खात्री आहे, असं सांगताना त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा प्राण फुंकले आहे. आज बारामतीला आणि राज्याच्या अजितदादांची उणीव नक्कीच भासते, पण सुनेत्रा वहिनीच्या रूपाने त्यांना एक सक्षम नेतृत्व मिळत आहे. त्या फक्त अजित पवार यांच्या पत्नी म्हणून नाहीत, तर एक प्रशासक म्हणून समोर येत आहेत. टीकाकारांचे तोंड त्यांनी शब्दांनी नाही तर आपल्या कृतीने बंद केले आहे. जेव्हा एखादी स्त्री पतीच्या निधनानंतर पदराआड न बसता राज्याची जबाबदारी खांद्यावर घेते, तेव्हा तिचे दुःख हे तिची कमजोरी नसून तिची ताकद बनलेली असते. सुनेत्रा पवार यांनी सुद्धा हेच केलं. दादांचं जाणं हे अकाली निधन हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा धक्का होता, हे मान्य आहे. पण त्या धक्क्यातून सावरून राज्याला स्थैर्य देणे हे तितकेच गरजेचं होतं. सुनेत्रा पवार यांनी भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य दिले. त्यांनी आज दिलेल्या स्पष्टीकरणानंतर शपथ का घेतली या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला मिळालं. दादांचे विचार आणि दादांचा कामाचा वेग पुढे नेणे हीच त्यांना वाहिलेली खरी आदरांजली ठरेल. तुम्हाला काय वाटते मंडळी? सुनेत्रा पवार यांनी घेतलेला हा निर्णय योग्य होता का? त्यांनी भावनांपेक्षा कर्तव्याला महत्त्व देऊन दादांचा वारसा जपला आहे का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.